देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्येच आम्ही मुक्काम केला होता सुरुवातीलाच। तर आता चला देवीचं दर्शन घेऊया, बघूया पुढे। तर आम्हाला पाऊस सुरू झालेला आहे, पाऊस लागलेला आहे। रात्री पण रात्रभर पाऊस चालू होता इथं। जसं आम्ही आलोय तेव्हापासून बघतोय तर पाऊस कंटिन्यू चालू आहे। तुळजापूरमध्ये पूर्णपणे पाऊसच पाऊस आहे। चला तर मग आता पार्किंगला। नजीक खूप चांगले मित्रांनो, पार्किंग मध्ये आल्याबरोबर पाऊस गेलाय। अतिशय मोठी अशी प्रशस्त पार्किंग आहे इथं। आपण इथं गाडी पार्क करून त्या समोरच्या साईडने आलेलो आहे। 50 रुपये पार्किंग आहे। पार्किंग पेड केल्यानंतरला ही पेड पार्किंग आहे। पार्किंग देऊन गाडी लावून आपण चाललोय देवीचं दर्शन घेण्यासाठी। या साईडने देवीकडे जाण्याचा मार्ग आहे। देवीकडे जाण्याच्या रस्त्याला भरपूर असे शॉप्स आहेत, पूजेचे, ओटीचे, चहाचे, खाऊचे, प्रसादाचे, सर्व प्रकारचे शॉप्स आपल्याला देवीच्या मंदिराकडे जाताना दिसतील। हे बघू शकता तुम्ही। खेळणीचे पण दुकान आहे। हे बघा प्रसाद। किती सुंदर हाल आहे। फायनली आपण देवीच्या कमानीच्या इथं आलेलो आहे। समोरच तुम्ही कमान पाहू शकता, श्री तुळजाभवानी मंदिर। हे बघा मेन एंट्री गेट आहे हा देवीकडे जाण्याचा मार्ग। इथनं मध्ये एंट्री करायची आपल्याला। फायनली आपण मेन गेट मध्ये एंट्री केलेली आहे आणि चाललोय देवीच्या दर्शनाकडे। फायनली आपण देवीच्या परिसरामध्ये पोहोचलेलो। बघू शकता तुम्ही देवीच्या चारी बाजूने अशा दगडाच्या कामामध्ये बांधकाम करण्यात आलेले आहे। काळा दगड पूर्ण यूज करण्यात आलेला आहे। चारी बाजूने दगडी काम आहे काळा। सध्या आम्ही आलेलो आहे तर तिथं ॲक्च्युली मंदिराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला देवीचं डायरेक्ट दर्शन करायला भेटणार नाही आहे। तर फक्त मुखदर्शन चालू आहे, सर्वांसाठी मुखदर्शन चालू आहे। जे कोणी भाविक आता येणार असतील तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की आता फक्त मुखदर्शन चालू आहे।
दर्शन कोणालाही करायला भेटणार नाही. सर्व मंदिराचं हे काम चालू असल्या कारणाने. फायनली आपण देवीचं मुखदर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. सांगितल्याप्रमाणे फक्त मुखदर्शन होणार आहे, त्याच्यामुळे आता मुखदर्शन घेण्यासाठी आपण चाललोय. पूर्ण गावात असं जावं लागतं मुखदर्शन घेण्यासाठी. फायनली आता इथं लाईन लागलेली आहे. इथनं लाईन चालू झाली. फायनली आपलं एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. पूजापाठ पण व्यवस्थित झालेली आहे. दर्शन घेऊन आता आपण प्रदक्षिणा मारतोय. हे बघा, कळसाचं दर्शन तुम्ही पण घेऊन घ्या. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण मंदिरामध्ये फोटो काढू शकत नाही. मंदिर परिसरातले असलेले देवस्थान. फायनली आपली प्रदक्षिणा पूर्ण मारून झालेली आहे देवीला. फायनली आपली प्रदक्षिणा वगैरे मारून झाले, दर्शन घेऊन झाले, प्रसाद खाऊन झाले, आरती करून झाली. आता आपण निघालोय परतीच्या मार्गाला, पुढच्या प्रवासाला. चला आता मग निघूया पुढच्या प्रवासाला.
तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.